बघा सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. पेज नंबर 49. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे इक्वेशन आपल्याला 3 दिलेले आहेत, त्यांचं रूट काढायचं. b² - 4ac डिस्क्रिमिनंटची किंमत काढायची आणि ते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का इज इक्वल टू 0 आहे, त्याच्यावरून आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर ठरवता येईल. 1 नंबरचे इक्वेशन लिहून घेतलं. आता 1 नंबरचे इक्वेशन लिहून घेतल्यानंतर x² - 4x + 4 इज इक्वल टू 0. कंपेयर करा. a x² + bx + c इज इक्वल टू 0. आता कंपेयर केल्यानंतर बाळांनो a ची किंमत किती येईल 1, b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू 4. abc ची किंमत घेतली b² - 4ac इज इक्वल टू b चा वर्ग -4 चा वर्ग -4 इंटू a 1 इंटू c ची किंमत 4 -4 इंटू -4 प्लस 16 -4 चौक 16 चाललेला आहे बरोबर 0. रियल अँड इक्वल समान इक्वल म्हणतोय इक्युएल. रूट काय आलं रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल का 0 आला. डेल्टाची किंमत आपल्याला 0 आली. इक्वेशन नंबर 2 घेतलं. आता 2 नंबरला बाळांनो पेज नंबर वर बघा. आता इथं किंमत काढूया आपण. कंपेयर विथ a y² + by + c इज इक्वल टू 0. a ची किंमत 2, b ची किंमत किती येणार -7 आणि c इज इक्वल टू 2. देअरफॉर b² - 4ac b चा वर्ग -7 4 इंटू a ची किंमत 2 इंटू c ची किंमत 2 -7 गुणिले -7 वजांचा गुणाकार अधिक 49 वजा 4 दुने 8 दुने 16 33 म्हणजे प्लस रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रियल वास्तव आणि अनइक्वल असमान 33. डेल्टा इज इक्वल टू काय आली किंमत आपली डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. आपण याची किंमत काढली उत्तर तेच. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. आणि 3 नंबरचा प्रश्न कंपेयर करा. कंपेयर विथ am² + bm + c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 and c is equal to 9. Therefore, delta is equal to b square minus 4ac
इज इक्वल टू बीचा वर्ग म्हणजे 2, 2चा वर्ग मायनस 4 इंटू ए इंटू सी 9, 2चा वर्ग 4, 9 चौक 36 बरोबर मायनस 32. आता -12 जर आला डेल्टाची किंमत तर नॉट रियल म्हणायचं, म्हणजे आपल्याला वर्ग कुठल्याही संख्येचा वर्ग हा धन असतो, पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो का नाही. इथं सांगितलंय की वर्ग हा निगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला डेल्टा इज लेस दॅन 0. रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. ओके, तीन गणित दिलेले होते बघा आपल्याला, 1 2 3.